अमेरिकेकडून भारतीय वस्तूंवर 25% टॅरिफ आकारणी। 1 ऑगस्टपासून टॅरिफ लागू होणार। ट्रम्प यांची मोठी घोषणा। वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी महत्त्वाची बैठक बोलावली। भारत अमेरिकेत सगळं काही ठीक नाही, ट्रम्प यांचं मोठं वक्तव्य। भारतानं रशियाकडून सर्वाधिक शस्त्र खरेदी केल्यानं निर्णय। भारताच्या टॅरिफमुळे व्यापार करणं कठीण, ट्रम्प यांची भूमिका। चीननं रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवली तर शुल्क वाढणार, ट्रम्प यांचा इशारा। तर चीन आपल्या राष्ट्रीय हितासाठी ऊर्जा पुरवठा सुनिश्चित करेल, चीनचं अमेरिकेला प्रत्युत्तर। प्रांजल खेवलकरांकडे ड्रग्ज आढळलं नाही, एखाद्याला खोट्या गुन्ह्यात अडकवत असतील तर धोकादायक, रक्त तपासणी अहवाल सादर झाला पाहिजे, खेवलकरांच्या वकिलांची मागणी। हायकोर्टानं पोलिसांवर थेट एफआयआर करायला सांगितलं, पण त्यात पोलिसांचं नाव समाविष्ट करायचं की नाही हे चौकशीअंती ठरवू, अशी सुप्रीम कोर्टाची भूमिका। सूर्यवंशी प्रकरणात फडणवीसांची प्रतिक्रिया। संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडच मुख्य सूत्रधार। कराडबाबत डिजिटल पुराव्यांसह अनेक साक्षीदारांचे जबाब, विशेष मकोका न्यायालयाचं निरीक्षण। वसई विरार महानगरपालिकेचे माजी आयुक्त अनिल पवार यांची शिफारस केली होती का, या प्रश्नावर दादा भुसेंनी उत्तर देणं टाळलं। तर ठाकरेंच्या काळातच पवारांची आयुक्तपदी नियुक्ती, भुसेंकडून स्पष्ट। साईबाबांच्या 9 नाण्यांचा वाद पेटला। लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टच्या अध्यक्षांचं साईबाबांसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य, गुन्हा दाखल। संतप्त ग्रामस्थांचा अरुण गायकवाड यांच्या घर आणि कार्यालयावर मोर्चा। शनी-शिंगणापूर बनावट ॲप प्रकरणाच्या तपासाला आता वेग। देवस्थान कर्मचाऱ्यांच्या खात्यात 1 कोटीहून अधिक रक्कम जमा, 2 कर्मचाऱ्यांची पोलिसांकडून चौकशी। राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये पूरस्थिती, 18 जिल्ह्यांमधील शाळा बंद। सवाई माधोपूरमध्ये घरांमध्ये 5 फूट पाणी भरलं। हिमाचलमध्ये 357 रस्ते वाहतुकीसाठी बंद।